श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण खोपोली साईडला आलो होतो आपल्या पार्टीकडे. आता जस्ट डिलिव्हरी दिली अर्धा तासापूर्वी. आणि ह्याच दरम्यान इथे पळसदरी म्हणून आहे. या पळसदरीमध्ये स्वामींचं असं प्रसिद्ध मठ आहे, स्वामी समर्थ मठ. आज गुरुवार आहे आणि आपण आपल्या डिस्ट्रीब्युटरचं व्यवसायाचं नाव पण स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या नावाने ठेवलेलं आहे. स्वामी भक्त आहे मी. तर मी म्हटलं आपण ह्या साईटला आलोय तर पळसदरी मध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया. तर मी आज आता इथे आलोय बघा. पण आता स्वामींच्या मठामध्ये जातोय. स्वामींचं दर्शन घेऊया. बघा श्री स्वामी समर्थ. सगळं इकडे हायवे आहे. इकडे कर्जत साईड आणि इकडे खोपोली साईड. मी रिक्षाने आलो इकडे. 4:30ची ट्रेन होती. परत माझा वेळ गेला असता. इकडे पण लाईटी लावलेल्या आहेत बघा रोडला. सोलरच्या नाहीत, इलेक्ट्रिकच्या आहेत. आणि परिसर पण छान आहे बघा. इथे आजूबाजूला अशी घरं आहेत. लाईटी बघा. स्वामींचे मठ हे ना जास्त करून निसर्गाच्या कुशीमध्येच असतात. असे गावी कशी छोट्या छोट्या गल्ल्या असतात किंवा रोड असतात, त्याप्रमाणे हा रोड आहे. हे इथे एक घर आहे बघा. घराच्या बाजूला केवढं इथे अंगण आहे. शांतता हवी आपल्याला, तर अशा या निसर्गाच्या सानिध्यात यायला प्रत्येकाला आवडतं. समोरून गाडी येते, आपण त्यांना जागा देऊ. इथे समोर केवढा मोठा डोंगर आहे बघा. दुपारची वेळ आहे, ऊन आहे. तर अशा ठिकाणी यायचं तर एक तर संध्याकाळी किंवा म्हणजे काळोख पडायच्या आत किंवा असं सकाळच्या वातावरणामध्ये यायचं. मठ दिसतंय. मठाच्या आता आपण एकदम जवळ पोहोचलो आहोत. दर्शन घेऊ छान असं. कडेकडेने असे बंगले आहेत. मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या स्पॉटला जात असतो तेव्हा मी दर्शन घेत असतो स्वामींचं. म्हटलं आज इकडे आलो आहोत तर म्हटलं दर्शन घेऊ. आणि अनायासाने गुरुवार पण आहे आज. आपण पण स्वामी भक्त असाल तर नक्की या मठामध्ये भेट द्या. पळसदरीच्या मठामध्ये तुम्हाला चांगलं आणि छान वाटेल बघा. आज गुरुवार आहे, गर्दी पण दिसते बहुतेक. बाहेर गाड्यांच्या रांग लागलेल्या आहेत. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ श्री क्षेत्र पळसदरी समर्थ कृपा विक्री केंद्र. समोर डोंगर आहे बघा केवढा मोठा. इकडे अशी दुकानं आहेत आतमध्ये. विचारू स्वामींचं मठ कुठले. अशी दुकान आहेत बघा लाईन मध्ये. स्वामींची मूर्ती बघा.
हे स्वामींचे पुस्तकं आहेत, स्वामींची फ्रेम, समोर स्वामींच्या मूर्त्या आहेत. ती कशी आहे मूर्ती समोरची? त्याची बाजू पाठची, हा, कशी आहे ती? $3,500. आणि छोटी वाली? हा, 910. ही वाली कशी आहे? छान आहेत मूर्त्या. तुला माहिती नाही, काकांना विचारतोय. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, मूर्त्यांचे त्यांनी त्यांच्या हिशोबाने प्राइस ठेवले आहेत, पण सुंदर मूर्ती आहेत बघायला. बघू शकता, इकडे पण आहेत बघा. आतमध्ये शूट करायला देतात, आतमध्ये मूर्तीला शूट करायला देतात. ठीक आहे, बघूया आपल्याला देत आहेत का. इकडे सगळे अगरबत्ती वगैरे आहेत इको पॅकेट मध्ये. इकडे पाऊच आहेत, सुंदर सजवलंय त्याने दुकान. इकडे पण आहे शॉप. हात पाय धुवून घेऊया. इकडे पण शॉप आहे. इकडे पण आहे. हे समाधी आहे, दादांची पवित्र समाधी. आठवण मठाधिपती दादांची, त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे इथे, बघू शकता आपण. करू शकतो ना. बघा किती सुंदर आणि प्रसन्न मठ आहे. आपण दुपारची वेळ झाली आहे, बहुतेक भाविक दर्शन घेऊन गेलेत. आपण आता दर्शन घेतोय. बघू शकता आपण किती छान मठ आहे. गुरुकक्ष म्हणून खोली आहे, त्या गुरुकक्ष खोलीमध्ये आपण जातोय. गुरुकक्ष खोली पण छान आहे. इथे गणपतीची मूर्ती आणि वरती नागोबाचा पन्ना असा गणपती बाप्पा. बघा, स्वामींचं दर्शन बघा, प्रसन्न वाटतं. स्वामी देवा, हा स्वामी भक्त तुझ्या दर्शनाला आलाय, आशीर्वाद द्या. खरोखर सुंदर आहे. आतमध्ये गाभारा आहे, या गाभाऱ्यामध्ये आपण अशी प्रदक्षिणा घेऊ शकता.
बघा. ओके, ओके. हो ना, हे बटन आहे ना ते, हे वाला बटन ते क्लिक करा. व्हिडिओ शूट चालू आहे. हा, ते मी दाखवलंय बटन. आपण आज स्वामींच्या मठामध्ये आलो आहोत बघा. खूप सुंदर मूर्ती आणि सुंदर स्वामींचं दर्शन झालं. गर्दी नाहीये, दुपारची वेळ होती. आपण पण या विभागातले असाल तर नक्की या मठाला भेट द्या.